नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल कोरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, विद्या प्रतिष्ठान बारामती. आज परत एकदा आलोय तुम्हा सर्वांच्या भेटीला एका नवीन युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला TCS स्मार्ट हायरिंग रिक्रुटमेंट प्रोसेस ची माहिती देण्यासाठी बनवलेला आहे. आपले नॉन इंजिनिअरिंग स्टुडंट्स, BSc, BCA, BCS या नॉन इंजिनिअरिंग स्टुडंट्सना कुठेतरी या व्हिडिओचा फायदा व्हावा, TCSच्या स्मार्ट हायरिंग रिक्रुटमेंट प्रोसेसला त्यांनी अप्लाय करावं आणि TCSने ही जी गोल्डन अपॉर्च्युनिटी सर्वांना प्रोव्हाइड केलेली आहे ती कुठेतरी त्यांनी एनकॅश करावी, यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहे. अपेक्षा करतो की आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून TCS हायरिंग बद्दल जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला देईन. तुम्ही सगळे हा व्हिडिओ बघाल, तुम्हाला रिक्रुटमेंट प्रोसेससाठी अप्लाय कसं करायचं ही माहिती समजेल. तुम्ही सगळेजण त्याला अप्लाय कराल आणि तुम्हाला सगळ्यांना TCS मध्ये जॉब मिळेल अशी अपेक्षा करून पटकन मी तुम्हाला रिक्रुटमेंट प्रोसेसकडे नेतो. रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असते हे नक्की दाखवतो. आय एम शेअरिंग माय स्क्रीन विथ यू. जस्ट गिव्ह मी 2 minutes. ओके. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की TCSनं स्मार्ट हायरिंग रिक्रुटमेंट प्रोसेस अनाउन्स केलेली आहे. ही रिक्रुटमेंट प्रोसेस पर्टिक्युलरली 2020, 2021 आणि 2022 साली जी मुलं पास आउट झालेली आहेत किंवा होणार आहेत त्या सर्व मुलांसाठी आहे. 2020 पास आउट म्हणजे काय? 2020 साली ज्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे अशी मुलं. 2021 पास आउट म्हणजे काय? 2021 साली ज्या मुलांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले आहे असे बॅचचे स्टुडंट्स. 2022 म्हणजे आता जे फायनल इयरला आहेत आणि 2022 मे किंवा जून 2022 मध्ये जे आपले ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार आहेत अशा मुलांना 2022 पास आउट स्टुडंट्स म्हणायचं. तर TCS स्मार्ट हायरिंग जे अनाउन्स केलेलं आहे त्याची एक पोर्टल किंवा वेबसाईट इथे तुम्ही बघू शकता. मी स्क्रीन शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर का URL बघितला तर www.tcs.com/career/TCS स्मार्ट हायरिंग हा URL तुम्ही सर्च करा. तुम्हाला नक्की ही वेबसाईट मिळेल. त्या वेबसाईटवर आल्यानंतर, वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की रजिस्ट्रेशन डेट एंड कधी होते. 2 नोव्हेंबर 2021 ला ही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती एंड होणार आहे. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आज तारीख आहे 6 ऑक्टोबर 2021. साधारणतः आपल्याकडे 28 ते 29 दिवस आहेत हा फॉर्म भरायला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आधी व्यवस्थित मन लावून हा व्हिडिओ बघा. TCS ला अप्लाय कसं करायचं हे व्यवस्थित समजून घ्या आणि आरामात फॉर्म भरा. TCSच्या रिक्रुटमेंट प्रोसेसला जर का तुम्हाला अपियर व्हायचं असेल तर सगळ्यात मोठं हर्डल आहे ते म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं. आणि ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना बऱ्याच अडचणी स्टुडंट्सना येतात. त्याच अडचणी दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ खरं तर बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी सगळे डिटेल्स तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्ही फक्त हा व्हिडिओ मन लावून बघा. टेस्ट जे असणार आहे साधारणतः ऑनलाईन टेस्ट असेल. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन असतील. एक म्हणजे इन सेंटर असेल, दुसरा म्हणजे रिमोट असेल. ज्या स्टुडंट्सकडे घरी वायफाय, इंटरनेट, लॅपटॉप, वेब कॅमेरा, डेस्कटॉप असे रिसोर्सेस ज्यांच्याकडे नाही आहेत, खरं तर त्या सर्व स्टुडंट्सनी ही टेस्ट इन सेंटर म्हणजे TCSINच्या नजीकच्या सेंटरवर जाऊन देणं कधीही चांगलं. त्या केसमध्ये होतं काय की इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्टुडंट्सवर राहत नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही इन सेंटरच्या ऐवजी रिमोट टेस्ट हा ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला मग तुम्ही सगळेजण हे आपापल्या घरातून, आपापल्या ऑफिसमधून किंवा आपापल्या कॉलेजमधून ही टेस्ट देत असता. आणि अशा वेळेला रिसोर्सेस जे आहेत, हार्डवेअर रिसोर्स, सॉफ्टवेअर रिसोर्स, वेब कॅमेरा, इंटरनेट, हे सगळं ज्या त्या ठिकाणी असण्याची किंवा हे सगळं व्यवस्थित रन झालं पाहिजे. थ्रूआउट द टेस्ट पॉवर बॅकअप असला पाहिजे, इंटरनेट चाललं पाहिजे. ह्याची सगळी जबाबदारी मग कुठेतरी स्टुडंट्सवर येऊन थांबते. आणि जर एखादा टेक्निकल इश्यू ऑकर झाला
तर तिथे तुम्हाला मदत करायला कोण नसतं, की तुम्हालाच ते सगळं मॅनेज करावं लागतं. त्यामुळं रिमोट लोकेशन थ्रू ही टेस्ट द्यायची आहे का इन सेंटर ही टेस्ट द्यायची आहे हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. इंटरव्ह्यू डेट इथं दिलेली नाही, खरं साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये हे इंटरव्ह्यू असतील. रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी थोडस आपण अधिक माहिती जाणून घेऊ की हा ड्राईव्ह हे TCS स्मार्ट हायरिंग जे आहे हे नक्की कोणत्या स्टुडंटसाठी आहे हे थोडंसं बघूया. माझी स्क्रीन झूम करतो मी. इथं जर का तुम्ही बघितलं तर TCS हॅज क्लिअरली मेन्शन दॅट दिस TCS स्मार्ट हायरिंग इज एक्सक्लुझिव्हली फॉर BSc mathematics, statistics, physics, chemistry, electronics, biochemistry, computer science, and IT. So almost all disciplines, almost all specialization of BSc are covered by TCS. So all specialization students can participate in this TCS smart hiring recruitment process. Apart from BSc, BCA स्टुडंट सुद्धा या रिक्रुटमेंट प्रोसेससाठी अप्लाय करू शकतात. बऱ्याच ठिकाणी BCS हा कोर्स आहे. BCS हा कोर्स BSc कम्प्युटरला इनलाईन आहे, त्यामुळे BCS चे सुद्धा स्टुडंट्स या रिक्रुटमेंट प्रोसेससाठी अप्लाय करू शकतात. BVOC हा जो कोर्स आहे, BVOC कम्प्युटर सायन्स किंवा IT किंवा इनलाईन त्याला जे काही सब्जेक्ट असतील, स्पेशलायझेशन असतील, असे BVOC चे स्टुडंट सुद्धा या रिक्रुटमेंट प्रोसेसला अप्लाय करू शकतात. पासआउट इयर इथं अजून एकदा मेन्शन केलेलं आहे 2020, 2021, 2022. सो ह्या 3 वेगवेगळ्या पासआउट इयरचे जे स्टुडंट्स आहेत ते या रिक्रुटमेंट प्रोसेसला अप्लाय करू शकतात, त्याचा बेनिफिट घेऊ शकतात. Students who perform exceptionally during the TCS hiring selection process will get opportunity to join TCS Ignite, TCS Unique Science to Software program. This program trains you on trending technologies and will open the doorway to a holistic and global IT career for you. तर हा TCS Ignite किंवा सायन्स टू सॉफ्टवेअर प्रोग्राम जो आहे त्यासाठी जे टॉप परफॉर्म करतील त्या मुलांचं सिलेक्शन करण्यात येणार आहे. TCS ची ऍप्लिकेशन प्रोसेस आपण लवकरच जाणून घेऊ. त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. स्टेप 1 मध्ये काय करायचं आहे तर लॉग ऑन टू TCS नेक्स्ट स्टेप पोर्टल, कंप्लीट दी प्रोसेस, फिल ऍप्लिकेशन फॉर्म, अँड स्टेप 2 रजिस्टर अँड अप्लाय फॉर द TCS स्मार्ट हायरिंग प्रोसेस. ओके, तर हे 1 बाय 1 आपण ह्या सगळ्या स्टेप 1, स्टेप 2, सिनेरिओ A, सिनेरिओ B, स्टेप 3, स्टेप 4 हे आपण बघणार आहे. त्याच्या आधी थोडंसं आपण टेस्ट इलिजिबिलिटीकडे जाऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं की BSc, BCA, BVOC चे स्टुडंट्स त्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. प्रत्येक वेळेला TCSचा मार्क्सचा एक पर्टिक्युलर क्रायटेरिया असतो आणि तेवढे पर्सेंट मार्क्स जर का स्टुडंट्सना असतील तरच त्यांचं ऍप्लिकेशन कन्सिडर केलं जातं. आता या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये काय मार्क्सचा क्रायटेरिया TCSनं ठेवलेला आहे ते थोडंसं आपण जाणून घेऊया. तर CGPA ऑफ 5 or 50% थ्रू आउट इन अकॅडमिक्स. आता ज्या मुलांचं मार्क्स हे CGPA मध्ये आहेत त्या मुलांना कमीत कमी 5 CGPA आउट ऑफ 10 किंवा 50% मार्क्स असणं गरजेचं आहे. आता हे मार्क्स तुम्हाला कुठल्या कुठल्या इयरला असले पाहिजे तर 10वीला, 12वीला आणि जे ग्रॅज्युएशनची तुमची जी स्ट्रीम आहे, BSc असो, BVOC असो, BCS असो, तर या तुमच्या ग्रॅज्युएशनच्या स्ट्रीम मध्ये सेमिस्टर 1 टू सेमिस्टर 6 किंवा तुमची डिग्री अजून कंप्लीट झाली नसेल तर मे बी यू ऑल आर स्टडिंग इन सेमिस्टर 5 ऑल्सो. बरोबर आहे ना? तर 5व्या सेमिस्टरला जे लोक असतील त्यांची अजून एक्झामही नाही झाली, त्यामुळे त्यांच्याकडे सेमिस्टर 1 टू सेमिस्टर 4 एवढेच रिझल्ट असतील. तर तुम्ही त्या सेमिस्टर 1 टू सेमिस्टर 4च्या मार्क्सची ॲव्हरेज घ्यायची आहे आणि ती 50% झाली पाहिजे. ज्या मुलांची डिग्री कंप्लीट आहे, जे मुलं पासआउट झालेले आहेत 2020 साली किंवा 2021 साली, त्यांच्याकडे त्यांचे फायनल इयरचं मार्कशीट असेल
त्या लोकांनी काय करायचंय, सेमिस्टर 1 पासून सेमिस्टर 6 पर्यंत त्याचा ऍव्हरेज घ्यायचा आहे. तो ऍव्हरेज 50% किंवा त्यापेक्षा जास्त आला पाहिजे. बॅकलॉग्स आता 2020 आणि 2021 पास आउट स्टुडंट्सच्या बाबतीत बॅकलॉग हा प्रकार ऍप्लिकेबल नाहीये. 2022 पास आउट जे मुलं आत्ता फायनल इयरला आलेले आहेत, कदाचित त्यांना बॅकलॉग असू शकतो. तर जास्तीत जास्त एक बॅकलॉग हा अलाउड आहे ऍट द टाइम ऑफ अपेअरिंग फॉर एक्झाम. आता एक्झाम कधी आहे याची, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे. तुम्हाला समजा आता लाईव्ह केटी असेल, एक लाईव्ह केटी असेल तरी सुद्धा तुम्ही या प्रोसेसला अप्लाय करू शकता. एक पेक्षा जास्त लाईव्ह केटी असतील तर तुमचं कॅन्डिडेचर हे कन्सिडर नाही केलं जाणार. आणि तुम्हाला जो आत्ता एक बॅकलॉग आहे तो उद्या तुम्ही जर का कंपनीच्या रिक्रुटमेंट प्रोसेस मधून क्लिअर होऊन जॉईनिंग तुम्हाला ज्यावेळी येईल त्यावेळेपर्यंत तो सब्जेक्ट किंवा तो बॅकलॉग हा क्लिअर झाला पाहिजे. ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग यू शुड नॉट हॅव पेंडिंग बॅकलॉग्स. ओके. गॅप ब्रेक इन एज्युकेशन. It is mandatory for students to declare gaps in education, if any. The overall academic gap should not exceed 2 years. बऱ्याच मित्रांचा एक प्रॉब्लेम असतो, 10वी नंतर त्यांना गॅप असतो. काही लोक 11वी 12वी करतात, 12वीची एक्झाम देत नाहीत, परत इक्विव्हॅलंट काहीतरी दुसरा कोर्स करतात, ग्रॅज्युएशनला येतात. काही लोकांना 12वी नंतर गॅप असतो 1 वर्षाचा, सीईटीला मार्क्स चांगले पडावेत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेतलेली असते. काही लोक इयर डाऊन असतात, फर्स्ट इयरला त्यांना इयर डाऊन होतो. अशा प्रकारे त्यांना वेगवेगळे गॅप असतात. पण जे काही तुमचे गॅप असतील ते 2 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजेत, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. एक्सटेंडेड एज्युकेशन. स्टुडंट शुड नॉट हॅव एनी एक्सटेंडेड एज्युकेशन इन देअर हायेस्ट क्वालिफिकेशन. एक्सटेंडेड एज्युकेशन मीन्स व्हॉट, की 12वी नंतरचा गॅप ओके, 10वी नंतरचा गॅप ओके, पण फर्स्ट इयर टू फायनल इयर मधला जो गॅप आहे तो इथं आता चालत नाही. तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन समजा असेल BA, BCom, BSc, BCS, तर हे जे क्वालिफिकेशन आहे हा 3 वर्षाचा कोर्स आहे, तर हा 3 वर्षातच कम्प्लीट झाला पाहिजे. इथं तुम्हाला इयर डाऊन असता कामा नये. माझ्या आधीच्या सेंटेन्समध्ये मी कदाचित म्हणलं होतं की इयर डाऊन असलं तरी कन्सिडर करतं TCS, पण नाही, त्यांनी हा जो 5 नंबरचा रूल इथं पुटअप केलेला आहे, स्टुडंट शुड नॉट हॅव एनी एक्सटेंडेड एज्युकेशन इन देअर हायेस्ट क्वालिफिकेशन. ओके. तर तुमचा 10वी 12वी नंतरचा गॅप कन्सिडर केला जाईल, तर तुमच्या डिग्री दरम्यानचा जो गॅप आहे, इयर डाऊन आहे, ते नाही कन्सिडर केलं जाणार. आय होप सगळ्यांना रूल्स अँड रेग्युलेशन समजले. थोडस टेस्ट पॅटर्न आपण बघू. टेस्ट पॅटर्न मध्ये इथं तुम्ही बघू शकता की 120 मिनिट्सची ऑनलाईन टेस्ट असणार आहे. मग ती तुम्ही इन सेंटर द्या किंवा रिमोट फ्रॉम युअर होम अपियर व्हा. 120 मिनिट्सच्या टेस्टमध्ये टोटल 80 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील आणि त्यामध्ये वर्बल ॲबिलिटी रिलेटेड 24 क्वेश्चन्स असतील, रिझनिंग ॲबिलिटी रिलेटेड 30 क्वेश्चन्स असतील, न्यूमरिकल ॲबिलिटी रिलेटेड 26 क्वेश्चन्स असतील. So total 80 questions will be there and you will get 120 minutes to solve 80 questions. आता ह्याच्यामध्ये तुम्ही समजू शकता की हार्डली 1 किंवा 1.5 मिनिटाचा टाइम तुम्हाला भेटणार आहे हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायला. तर याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. तुमच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना वर्बल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी, न्यूमरिकल ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं ट्रेनिंग प्रोग्राम मिळाला असेल, तर त्या कन्सेप्ट तुम्ही रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्या कन्सेप्ट जर का तुम्ही रोज प्रॅक्टिस केला तर डेफिनेटली ही जी TCS स्मार्ट हायरिंग प्रोसेस आहे ती तुम्ही क्रॅक करू शकता. इथे एक गोष्ट मला आवर्जून तुम्हाला सांगावी वाटते की इथं कुठल्याही प्रकारचं प्रोग्रॅमिंग रिलेटेड सेक्शन नाहीये. त्यामुळं टोटली हा वर्बल ॲबिलिटी आणि ॲप्टिट्यूड रिलेटेड ही टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल प्रोग्रॅमिंग जो पार्ट आहे ना, तो प्रोग्रॅमिंग पार्ट ह्याच्यामध्ये कुठेही नाही. आणि म्हणून जे BCA कॉमर्स बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट्स आहेत ना, ते सुद्धा या रिक्रुटमेंट प्रोसेससाठी अप्लाय करू शकतात. BCA सायन्सचे तर करतीलच, तर BCA कॉमर्सच्या स्टुडंटनी सुद्धा याला अप्लाय करायचं आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की
किती जरी व्हिडिओ बघितले, किती जरी आपल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरने आपल्याला इन्फॉर्मेशन दिली, तरी फॉर्म भरताना आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम येतात, काही ना काही अडचणी येतात. आणि मग आपण काय करतो, रात्री अपरात्री आपल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरना फोन करतो, मेसेज करतो. प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे रिस्पॉन्स येतोच अशातला भाग नाही. मग अशा वेळेला आपण काय करायचं, तर इथं या वेबसाईटवर फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स नावाचा एक सेक्शन दिलेला आहे. तुम्हाला जे जे प्रॉब्लेम्स भविष्यामध्ये तुमच्या फॉर्म भरताना येऊ शकतात, त्याच्या सगळ्याची उत्तर इथं ऑलरेडी TCS ने दिलेली आहेत. एकदा तुम्ही ते वाचायचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल, विच इयर ऑफ पासिंग इज बिईंग कन्सिडर्ड फॉर TCS स्मार्ट हायरिंग. जसं मी म्हणलं 2020 पास आउट, 21 पास आउट आणि 22 पास आउट. एखाद्याला प्रश्न पडला की BSc चे कुठले कुठले स्पेशलायझेशनचे स्टुडंट्स या प्रोसेसला अप्लाय करू शकतात, तर तेही इथं दिलेलं आहे. वेन इज द TCS स्मार्ट हायरिंग टेस्ट शेड्यूल्ड, इथं तुम्हाला उत्तर मिळू शकतं. असे बरेचसे जे प्रोबेबल क्वेश्चन्स आहेत, जे स्टुडंट्स ज्या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करू शकतात, ते सगळे TCS ने आयडेंटिफाय केलेले आहेत आणि इथं मेन्शन केलेले आहेत, त्याची उत्तर दिलेली आहेत. तर माझं सगळ्यांना अपील आहे की थोडंसं तुम्ही हे क्वेश्चन्स आधी बघा. हे वाचल्यानंतर जर का तुमचं समाधान नाही झालं, तर मग तुमच्या ट्रेनिंग प्लेसमेंट कोऑर्डिनेटर किंवा ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरला कॉल करा, मेसेज करा. ठीक आहे. त्यानंतर बरेच व्हिडिओज ही खाली दिलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. टू नो मोर अबाउट TCS. विदाउट वेस्टिंग टाइम पटकन आपण बघूया की TCS स्मार्ट हायरिंग प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर क्लिक ऑन रजिस्टर नाऊ बटन. ओके, रजिस्टर नाऊ बटन वर क्लिक केल्यानंतर आपण TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर पोहोचतोय. तुम्ही जर का परत बॅक येऊन बघितलं, ऍप्लिकेशन प्रोसेसमध्ये इथं दिलेलं आहे स्टेप 1 मध्ये लॉग ऑन टू TCS नेक्स्ट स्टेप पोर्टल. आणि त्या नेक्स्ट स्टेप पोर्टलवर आपल्याला काय करायचं आहे, तर आपलं प्रोफाईल क्रिएट करायचं आहे. रजिस्टर नाऊ. ओके, आता इथं यांनी दिलेलं आहे सेकंड स्टेप, register and apply for the TCS smart hiring. If you are a registered user, kindly log in and proceed to complete application form. Upon submission, kindly click on apply for drive. Scenario B, if you are a new user, kindly click on register now, choose category as IT and proceed to fill your details, submit your application form and click on apply for drive. Step 3, select your mode of test, in center or remote mode, and click on apply. Confirm your status, check, track your application status. The status should be reflected as applied for drive. Okay, या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, ह्या व्यवस्थित वाचा. काय डाऊट असेल तर परत एकदा या सगळ्या ज्या लिंक्स आहेत त्या चेक करा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला इथं 2 ऑप्शन आहेत. IT आणि BPS. किती जरी इंटेन्शनली सांगितलं की आपल्याला IT वर क्लिक करायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे, तर बऱ्याच वेळेला स्टुडंट काय करतात की BPS वर क्लिक करतात. मग त्यावेळेला ते पॅनिक होतात, त्यांना कळत नाही की नक्की काय करायचं. तोही प्रॉब्लेम इथं त्यांनी सांगितलेला आहे. If you have erroneously registered under BPS instead of IT, if you have wrongly registered under BPS domain, then register again under IT domain using alternative email ID. बऱ्याच वेळेला स्टुडंट कन्फ्यूज होतात, मी काय करायचं. सांगितलंय IT वर क्लिक करून फॉर्म भरा, कारण मी BPS सिलेक्ट केलं, तर कृपया BPS सिलेक्ट करू नका. TCS ही IT कंपनी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना IT कंपनीमध्ये काम करायचं आहे. तर स्टेप 1 अगेन मी तुम्हाला तिथंच घेऊन जाईन.
IT वर क्लिक करा. IT वर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म तुम्हाला दिसेल. तुम्हाला टायटल सिलेक्ट करायचं आहे. मेल कॅन्डिडेट मिस्टर सिलेक्ट करतील, फिमेल कॅन्डिडेट मिस सिलेक्ट करतील. आता मी स्वतः ऍज अ स्टुडंट म्हणून फॉर्म भरतोय. माझं नाव मी पुट केलं. आता इथं कुठल्याही प्रकारचं स्पेलिंग मिस्टेक होणार नाही, याची जबाबदारी कुठेतरी फॉर्म भरणाऱ्या माणसालाच घ्यावी लागेल. सो बी केअरफुल. डेट ऑफ बर्थ, अगेन जेंडर, ईमेल आय डी. आता इथं आपल्याला ईमेल आय डी आपला पुट करावा लागेल. हा ईमेल आय डी शक्यतो जीमेलचा असावा, जो आपण रोज वापरतो, जो आपला ईमेलला सिंक्रोनाइज आहे, मोबाईलमध्ये सिंक्रोनाइज आहे, असा असावा. त्यानंतर मोबाईल नंबर आहे. आपल्याला आपण जो नेहमी मोबाईल वापरतो, जो सुरू आहे, अशा मोबाईलचा मोबाईल नंबर तिथं पुट करायचा आहे. मी माझा मोबाईल नंबर तिथं मेन्शन करतो. ओके. आता मी इन्स्टिट्यूट नेम सर्च करतोय. माझी बऱ्याच वेळेला काय होतं की प्रत्येक इन्स्टिट्यूटचं नाव इथं असेलच अशातला भाग नाही. आपण पहिल्यांदा सर्च करूया. मी विद्याप्रतिष्ठान टाईप केलं, तर विद्याप्रतिष्ठानचं फक्त एक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्यांनी दाखवलं. अजून एकदा सर्च करून बघूया. ओके, ठीक आहे. जर ड्रॉपडाऊन मेनू मध्ये आपल्या कॉलेजचं नाव नसेल तर काय करायचं, तर मॅन्युअली आपण हे टाईप करायचं आहे. आता बरेच लोक काय करतात, स्पेलिंग मिस्टेक करतात. स्पेलिंग मिस्टेक करायचं नाही. ओके, आपल्या कॉलेजचं नाव व्यवस्थित लिहायचं. क्वालिफिकेशन. आता बऱ्याच लोकांना काय वाटतं की अजून माझी डिग्री कंप्लीट नाही झाली, मी आत्ता फायनल इयरला आलेलो आहे, आणि आता मी फायनल इयरला आलोय तर मी माझं हायएस्ट क्वालिफिकेशन काय लिहायचं. मी पासआउट नाही, मी आता फायनल इयरला आहे, माझं सेकंड इयर कंप्लीट झालंय. जरी मी आता फायनल इयरला असलो तरी मी माझं जे क्वालिफिकेशन आहे ते BSc, BCA, BCS जे काही असेल, ज्या कुठल्या कोर्सच्या मी फायनल इयरला असेल तेच कन्सिडर करणार आहे. मी डिग्री कंप्लीट केलेलं नाही डझंट मीन की मी माझं हायएस्ट क्वालिफिकेशन 12th लिहावं किंवा अजून काहीतरी लिहावं, असं अजिबात नाही. तर बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन BCA, ठीक आहे. मी माझं क्वालिफिकेशन सिलेक्ट केलं. आता इयर ऑफ पासिंग मी दाखवतोय 2022. मागचे जे 1-2 फॉर्म होते त्यामध्ये मी 2020 किंवा 2021 पासआउट स्टुडंट्सच्या संदर्भातले डिटेल्स दिलेले होते. आता मी काय करतोय, तर मी लास्ट इयरला आहे स्वतः असं कन्सिडर करतोय, आणि लास्ट इयरच्या स्टुडंटनी फॉर्म कसा भरायचा हे दाखवतोय. जे पासआउट स्टुडंट्स असतील 2020 चे किंवा 21 चे, त्यांनी त्यांचं रिस्पेक्टिव्ह पासआउट इयर इथं टाकावं. मी 2020 टाकलंय म्हणून तुम्ही 2022 टाकू नका. तुमची डिग्री जर का लास्ट इयरला झाली असेल तर तुम्ही 2021 पुटअप करा, किंवा या वर्षी झाली असेल तुमची डिग्री तर तुम्ही 2021 सिलेक्ट करा. लास्ट टू लास्ट इयर जर का तुमची डिग्री कंप्लीट असेल तर तुम्ही 2020 करा. ओके, सो बी केअरफुल. आता इथं आपल्याला विचारलंय की नियरेस्ट टेस्ट लोकेशन. बऱ्याच वेळेला काय होतं की फॉर्म मध्ये आपल्याला जरी आपल्याला रिमोट टेस्ट द्यायची असेल
तरी नियरेस्ट टेस्ट लोकेशन हा ऑप्शन विचारला जातो. तिथं आपल्याला काहीतरी इनपुट द्यावं लागतं, पण ते इनपुट देताना ही रॅन्डमली कुठल्या तरी दुसऱ्या स्टेटमधलं किंवा दुसऱ्या सिटीचं नाव न टाकता आपल्या सिटीच्या जवळच्या सिटीचं नाव जर का टाकलं तर आपल्याला फायदा होईल. फॉर एक्झाम्पल राईट नाव आय एम इन बारामती, तर मी काय करेन, विच इज नियर टू बारामती, पुणे इज नियर टू बारामती, मी पुणे इथं पुटअप करतोय. आता पासवर्ड हा एक असा प्रकार आहे की कुठलाही फॉर्म ज्यावेळी तुम्ही भरता, कुठल्याही कंपनीचा फॉर्म ज्यावेळी तुम्ही भरता, त्यावेळेला तुम्हाला एक युनिक पासवर्ड बनवायला लागतो. त्या पासवर्डमध्ये एक कॅरेक्टर कॅपिटल केस मध्ये लागतं, एक कॅरेक्टर स्मॉल केस मध्ये लागतं, एक स्पेशल सिम्बॉल लागतो, एक नंबर लागतो. आणि मग प्रत्येक वेळेला काय होतं की प्रत्येक ऍप्लिकेशन प्रोसेसला एक नवीन पासवर्ड काढायचा का तर नाही काढायचा. तर ह्याच्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांना मी एक युनिक मेथड सांगतोय. तुम्ही सगळेजण काय करू शकता, तुमचं सरनेम मधलं फर्स्ट लेटर किंवा फर्स्ट अल्फाबेट जे आहे ना ते घ्या. फॉर एक्झाम्पल माय सरनेम इज कोरे, सो आय एम गोइंग टू टेक के फ्रॉम कोरे, आणि ते मी काय करेन, कॅपिटल के यूज करेन, कॅपिटल के. त्यानंतर माझं जे नेम आहे, फॉर एक्झाम्पल माय नेम इज विशाल, सिंपल केस जे आहे आपलं स्मॉल केस लेटर, आता विशाल मी स्मॉल केस मध्ये लिहीन. त्यानंतर माझं डेट ऑफ बर्थ जे आहे ते डेट ऑफ बर्थ मधला एक नंबर मी लिहीन तिथं, आणि त्यानंतर मी @ हा स्पेशल सिम्बॉल वापरेन. म्हणजे ट्रिक काय आहे की तुम्ही तुमच्या सरनेम मधलं एक पहिलं अल्फाबेट घ्या, ते कॅपिटल मध्ये लिहा, त्यानंतर स्मॉल केस मध्ये तुम्ही तुमचं नाव लिहा, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तिथं मेन्शन करा आणि @ लिहा. हा फार सगळ्यात सोपा पासवर्ड आहे. याच्यामध्ये सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन फॉलो केले जातात. मी रिराईट करतो पासवर्ड. लक्षात ठेवायला पण फार सोपा आहे आणि प्रत्येक फॉर्म मध्ये तुम्ही हाच पासवर्ड यूज करू शकता. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन एक आहे, कॅप्चा. कॅप्चा मी सबमिट करतोय. आता इथं तुम्ही बघू शकता एक नोटिफिकेशन आलेलं आहे, डिअर विशाल सूर्यकांत कोरे, प्लीज कन्फर्म युअर ईमेल ID अँड मोबाईल नंबर. जो ईमेल ID मी दिलेला आहे तो इथं मेन्शन केलेला होता, तो इथं मला दिसतोय. मी परत एकदा स्पेलिंग चेक करेन, माझा मोबाईल नंबर बरोबर आहे का मी एकदा बघेन. ह्या गोष्टी कन्फर्म करण्याच्या आधी तुम्ही व्हेरीफाय करा, कन्फर्म करा. आता याच्या आधी मी एकदा ही रजिस्ट्रेशन प्रोसेस केलेली होती, त्यामुळे यानं मला दाखवलं की यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड विथ TCS, क्लोज. ह्या केसमध्ये आपल्याला अजून काय करता येईल, तर अगेन आय एम गोइंग टू फिल दिस फॉर्म, आणि याच्यामध्ये मी काय करेन तर ईमेल ID वेगळा वापरेन. आता दुसरा ईमेल ID मी वापरतोय, तुम्ही जर का प्रिव्हियसली अप्लाय केला असेल TCS ला तर तुमचा तो डेटा TCS कडे सेव्ह असतो आणि कुठेतरी तुमचा मेल ID फोन नंबर मॅच होतात. त्यांच्या डेटाबेसमध्ये जर का तुमचा मेल ID आणि फोन नंबर ऑलरेडी एक्झिस्ट असतील तर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नाही. मी माझा मेल ID चेंज केलेला आहे. आय होप नाउ दिस विल वर्क. बऱ्याच वेळेला काय होतं की प्रत्येक बॅचला हे फॉर्म भरले जातात, मुलांना सांगितलं जातं की हा फॉर्म कसा भरायचा आहे, आणि प्रत्येक वेळेला मी हे भरतो, त्यामुळे माझा डेटाबेस कदाचित त्यांच्याकडे असेल. सबमिट करतोय परत एकदा मी. अगेन आय हॅव चेंज माय मेल ID अँड मोबाईल नंबर. आय एम गोइंग टू कन्फर्म. येस, या वेळेला हे आता वर्क झालं. आता इथं तुम्ही सगळेजण पाहू शकता की TCS has allocated me a separate number
This is called as a reference ID number. It is also called as a DT number. DT number. हा जो DT नंबर आहे ना, हा युनिक नंबर आहे. हा प्रत्येक स्टुडंटला TCS तर्फे दिला जातो. इट इज जस्ट लाईक आवर PRN नंबर. युनिव्हर्सिटी जसा आपल्याला एक युनिक PRN नंबर देते आणि तो युनिक PRN नंबर जर का त्याच्या थ्रू स्टुडंटला इझिली ट्रॅक करता येतं, त्याच्या थ्रू स्टुडंटची पूर्ण हिस्ट्री आपल्याला कळते. तसंच TCS मध्ये जर का तुम्ही उद्या कंपनी जॉईन कराल तर सिन्स द ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग टू जॉईनिंग इन द TCS ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज झाल्या त्या जर का ट्रॅक करायच्या असतील किंवा त्यानंतर सुद्धा तुम्हाला जर का ट्रॅक करायचं असेल TCS ला, तर TCS इज गोइंग टू यूज दिस DT नंबर. सो डू वन थिंग, राईट डाऊन दिस DT नंबर. आय एम ऑल्सो गोइंग टू नोट दिस DT नंबर. हा DT नंबर पुढे आपल्याला फार उपयोगाला येतो. and everyone should note this DT number. मी हा नोट करतोय. ओके, हा नंबर मी नोट केला. देन क्लिक ऑन कंटिन्यू बटन. अगेन इट इज आस्किंग मी पासवर्ड. आता पासवर्ड मी काय केलेला होता, फर्स्ट लेटर ऑफ माय सरनेम कॅपिटल मध्ये, स्मॉल केस मध्ये माझं नाव, डेट ऑफ बर्थ आणि @. हा फॉर्म्युला तुम्हीही यूज करा. ओके, आता इथं तुम्ही सगळेजण बघू शकता एक पॅनल आहे. TCS नेक्स्ट स्टेप पोर्टल आहे. त्या पोर्टल मध्ये आपल्याला लेफ्ट हँड साइडला एक वर्टिकल मेनू बार आहे. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म आहे, कॅम्पस कम्युन म्हणून एक ऍप्लिकेशन आहे, ट्रॅक माय ऍप्लिकेशन म्हणून एक ऑप्शन आहे आणि हाऊ टू अप्लाय म्हणून एक ऑप्शन आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू फिल द ऍप्लिकेशन फॉर्म. सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. हा ऍप्लिकेशन फॉर्म हा 4 डिफरंट सेक्शन्स मध्ये डिवाइड केलेला आहे आणि हे 4 सेक्शन्स आहेत हे आपल्याला फिल करायचे आहेत वन बाय वन. पहिला सेक्शन आहे हा पर्सनल डिटेल्स आहे. दुसरा सेक्शन आहे हा अकॅडमिक अँड वर्क एक्सपिरियन्स डिटेल्स रिलेटेड आहे. तिसरा सेक्शन जो आहे तो अदर डिटेल्स आहे. चौथा सेक्शन जो आहे ऍप्लिकेशन फॉर्म प्रिव्ह्यू अँड डिक्लेरेशन आहे. लेट्स स्टार्ट विथ फिलिंग द पर्सनल डिटेल्स और पर्सनल इन्फॉर्मेशन. आता बऱ्याच गोष्टी ऑटोमॅटिकली इथं फेच केल्या गेलेल्या आहेत. आता इथं फादर्सचं नेम आपल्याला लिहायचं आहे. फादर्स नेम, आय एम गोइंग टू राईट माय फादर्स नेम. डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली फेच केले, जेंडर ऑटोमॅटिकली फेच केले. आता इथं परमनंट ऍड्रेस, या इथं आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय, हाऊस नंबर, अपार्टमेंट नेम किंवा ब्लॉक नंबर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथं आल्या पाहिजेत. बऱ्याच वेळेला काय होतं की स्टुडंट ग्रामीण भागात असतात, हाऊस नंबर त्यांना माहित नसतो, अपार्टमेंट नेम वगैरे असे काही कन्सेप्ट एक्झिस्ट नसते, ब्लॉक नंबर नसतो. तर त्या केसमध्ये काय करायचं, आपले इलेक्ट्रिसिटीचं लाईट बिल जरी तुम्ही घेतलं किंवा आपली घरपट्टीची रिसीट असते किंवा कुठलेही टॅक्स विच इज रिलेटेड टू युअर प्रॉपर्टी, तो जर का तुम्ही घेतला तर त्याच्यावर मालमत्ता क्रमांक असतो किंवा घर नंबर असतो, त्याच्यावरचा तो नंबर बघा आणि तिथं पुट करा. कारण हा मॅन्डेटरी क्वेश्चन आहे, तर स्टार मार्क आहे. तर मी माझा जो घराचा नंबर आहे तो इथं पुटअप करेन. माझा जो ऍड्रेस आहे, घराच्या जवळचा जो रोड आहे तो इथं मी पुटअप करतोय. लँडमार्क, कंट्री ऑब्वियसली इंडिया, स्टेट महाराष्ट्र,
सिटी, पिन कोड नंबर. आता बऱ्याच वेळेला काय होतं की परमनंट ऍड्रेस हा वेगळा असतो आणि प्रेझेंट ऍड्रेस हा वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, मी प्रॉपर आहे इस्लामपूरचा. दिस इज माय परमनंट ऍड्रेस, बट आय एम राईट नाव वर्किंग इन बारामती. त्यामुळे माझा प्रेझेंट ऍड्रेस जो आहे तो बारामतीचा आहे. बट हे तुमच्याबद्दल ऍप्लिकेबल नसावं, कारण तुम्ही सगळेजण आता सध्या घरी आहात. जरी तुम्ही शिक्षणानिमित्त आपापल्या कॉलेजच्या एरियामध्ये राहत असाल, वेगळ्या सिटीमध्ये राहत असाल, तरी पॅन्डेमिकमुळं तुम्ही सगळेजण घरीच आहात. तुमचं एज्युकेशन फ्रॉम होम सुरू आहे. लेक्चर प्रॅक्टिकल्स जे आहेत ते तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये अटेंड करताय. त्यामुळे तुमचा परमनंट आणि प्रेझेंट ऍड्रेस हा सेमच असायला पाहिजे. तर आर दी परमनंट अँड प्रेझेंट ऍड्रेस सेम? तुम्ही येस करा. आता इथं मीही येसच करतोय. खाली जर का तुम्ही आला तर अल्टरनेट मेल आय डी, इथं स्टार कलरचा मार्क नाहीये, त्यामुळं दिस इज नॉट मॅन्डेटरी क्वेश्चन. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, दिस इज नॉट नेसेसरी, स्टार मार्क नसल्यामुळं. इथं सेव्ह अँड कंटिन्यूचं बटन आहे, त्याच्यावर मी क्लिक करेन. तुम्ही जर का इथं बघितलं तर ग्रीन कलरचा एक टिक मार्क आलेला आहे. हा ग्रीन कलरचा टिक मार्क म्हणजे व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन आय हॅव फील्ड इन दिस सेक्शन, इट इज करेक्ट अँड ॲज पर दी एक्सपेक्टेशन ऑफ TCS. तर हे बरोबर आहे. आता मी दुसऱ्या सेक्शनला पोहोचलो. टिकमार्क नाही आला तर समजायचं की काहीतरी आपण चुकीची इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे. आणि टिकमार्क, ग्रीन टिकमार्क हे आलंच पाहिजे, नाहीतर परत तुम्हाला या सेक्शनमध्ये जाऊन लाईन बाय लाईन हा सगळा डेटा आहे तो एकदा चेक केला पाहिजे. आता इथं आल्यानंतर इथं अकॅडमिक इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्या अकॅडमिक इन्स्ट्रक्शन्स ज्या दिलेल्या आहेत ना, या तुम्हाला केअरफुली रीड करायच्या आहेत. इथं मार्क्स, टोटल मार्क्स जे काही असतील हे व्हेरीफाय करायचे आहेत भरताना. सगळं तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. हे ऑलरेडी मी वाचलेलं आहे, त्यामुळे मी फारसं आता काही ते वाचत बसणार नाही. डायरेक्टली कंटिन्यू वर क्लिक करतो. हायेस्ट क्वालिफिकेशन, जसं मी म्हणलं की आता मी लास्ट इयर BCA ला आहे. मी 2022 म्हणजे पुढच्या वर्षी जून महिन्यात माझं BCA कम्प्लीट होते. तर मी माझं हायेस्ट क्वालिफिकेशन इथं मेन्शन केलेलं आहे BCA. ठीक आहे, याच्यामध्ये काही चेंज नाही. ऑटोमॅटिकली इन्स्टिट्यूटचं नेम आलेलं आहे. मी इथं सेव्ह आणि कंटिन्यू करतो. ओके, सेकंड ऑप्शन आला ग्रॅज्युएट. ग्रॅज्युएट इथं आता मला एक्झॅक्टली काय करायचं आहे, तर मी ऍडमिशन कधी घेतले आणि माझा कोर्स कधी कम्प्लीट होतोय हे मला लिहायचं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी फायनल इयरला आहे, म्हणजे माझा कोर्स कम्प्लीट कधी होणार आहे, जून 2022 ला माझा कोर्स कम्प्लीट होणार आहे. मी टेंटेटिव्ह डेट 15 जून मेन्शन करतो. ठीक आहे, 15 जूनला माझा कोर्स कम्प्लीट होईल. आणि त्याच्या आधी 3 वर्ष आधी मी ऍडमिशन घेतलेलं आहे. म्हणजे 19-20, 20-21 आणि 21-22 अशी माझी 3 वर्ष कंप्लीट होत आहेत. म्हणजे 2019 ला मी ऍडमिशन घेतलेलं आहे. 2019 ला मी कधी घेतलं तर साधारणतः जुलै महिन्यामध्ये मी ऍडमिशन घेतलं. 1 जुलै मी लिहितो. TCS ला एक्झॅक्ट डेट नको आहे. TCS ला फक्त हे जाणून घ्यायचंय की हा जो कोर्स जो तुम्ही करायला लागलाय हा तुम्ही 3 वर्षाचा जर का कोर्स असेल तर 3 वर्षात करताय का, 2 वर्षाचा कोर्स असेल तर 2 वर्षात करताय का, हेच फक्त TCS ला बघायचं आहे. आणि हा जो आपला कोर्स आहे हा फुल टाइम आहे. फुल टाइम कोर्स जे आहेत त्याचे स्टुडंट फक्त या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग, MSc, BCS हे सगळे जे आहेत ना फुल टाइम कोर्सेस आहेत. आता स्पेशलायझेशन मध्ये आपण बघूया. मी BCA चा स्टुडंट आहे. कम्प्युटर ऍप्लिकेशन आहे का? येस, कम्प्युटर ऍप्लिकेशन आहे. समजा मी BSc चा स्टुडंट असतो तर मी काय केलं असतं, कम्प्युटर सायन्स. एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो. समजा मी BSc मॅथमॅटिक्सचा स्टुडंट असतो तर मी काय केलं असतं, मॅथमॅटिक्स इथं आहे. समजा मी
BSc फिजिक्सचा स्टुडंट आहे. अप्लाइड फिजिक्स. ओके. किंवा फिजिक्स हा प्लेन पण आहे. फिजिक्स मॅथ्स. केमिस्ट्री असेल तर केमिस्ट्री. ठीक आहे. आता मी कम्प्युटर ऍप्लिकेशनचा स्टुडंट आहे म्हणल्यावर मी काय करेन, कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. फाईन. द ग्रेडिंग सिस्टीम हा एक फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आपल्याला सेमिस्टर वाईज मार्क्स असतात. पॉइंटर कन्सेप्ट आता आलेली आहे. आपल्याला डिसाइड करायचं आहे की आपले मार्क्स सीजीपीए मध्ये मेन्शन करायचे आहेत का पर्सेंटेज मध्ये मेन्शन करायचे आहेत. तर शक्यतो सीजीपीए मध्ये तुमचे मार्क्स असतील तर तुम्ही तसेच मेन्शन करा. आता मी 5व्या सेमिस्टरला अजून आहे. 5व्या सेमिस्टरची मी एक्झाम दिलेली नाही. त्यामुळं मी काय करेन, माझ्याजवळ पहिल्या सेमिस्टर पासून 4थ्या सेमिस्टर पर्यंतचे मार्क्स अवेलेबल आहेत. त्याचं मी ॲव्हरेज काढणार आहे. समजा मला पहिल्या सेमिस्टरला 7 पॉइंटर आहे, दुसऱ्या सेमिस्टरला पण 7 आहे, तिसऱ्याला पण 7 आहे, चौथ्याला पण 7 आहे. तर त्याचं ॲव्हरेज काय येणार आहे, 7 येणार आहे. आणि आउट ऑफ 10 इक्विव्हॅलंट पर्सेंटेज किती असतील त्याचे. फॉर एक्झाम्पल त्याचे इक्विव्हॅलंट पर्सेंटेज आहेत 70%. ओके. आता इथं 70 नुसतं लिहून चालणार नाही, तर मला हे डेसिमल डिजिट मध्ये लिहायला पाहिजे. त्यामुळे 70.00. तर या पद्धतीने मी लिहिलेलं आहे. मार्क्स मी फिलअप केलेले आहेत. आता मी काय करेन, 7 कंटिन्यूवर क्लिक करेन. ओके. आता इथं मला काय करायचं आहे, ग्रॅज्युएशन नंतर मला 12वीचे मार्क्स लिहायचे आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं की स्टुडंट 12th करतात, परत डिप्लोमाला जातात, किंवा त्यांनी 12वी आणि डिप्लोमा दोन्ही केलेला असतो. तर जे काही असेल ते खरं खरं इथं मेन्शन करा. 12वी केली असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. 12th जर तुम्ही डिप्लोमा केला असेल 10वी नंतर तर हा इक्विव्हॅलंट डिप्लोमा सिलेक्ट करा. जर दोन्ही केलं असेल तर दोन्हीचे मार्क्स इथं तुम्हाला भरावे लागतील. कुठलीही गोष्ट लपवू नका. 12वी केलेलं आहे मी. 12वी मध्ये माझं काय होतं, तर माझा PCM ग्रुप होता. फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हे माझं स्पेशलायझेशन होतं. आता बऱ्याच लोकांचं काय होईल, कम्प्युटर ऍप्लिकेशन वाल्यांचं काहीतरी वेगळं स्पेशलायझेशन असेल, कम्प्युटर सायन्स असेल किंवा सायन्स असेल, तर तुम्ही काही तिथं जे काही तुम्हाला ऍप्लिकेबल आहे ते तिथं फिलअप करू शकता. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सच्या ऐवजी तुम्ही सायन्स पण लिहू शकता स्पेशलायझेशन. इथं सायन्स ही लिहू शकता. ठीक आहे. युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट, आता तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूट मधून 12वी केलेली आहे. शक्यतो आपल्याकडे ज्युनियर कॉलेज ही कन्सेप्ट आहे. कुठून केलेलं आहे, मी जिथून केलं त्याचं नाव इथं मेन्शन करतोय. ते स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ची एक्झाम मी दिलेली होती. आता बऱ्याच वेळेला काय होतं की काही लोक इंग्लिश मिडियम स्कूल मधून 12th करतात. त्यांचं CBSE बोर्ड असू शकतं किंवा ICSE बोर्ड असू शकतं. इट इज अप टू देम. आता इथं मला कोर्स ड्युरेशन द्यायचे. 12वी हा 1 वर्षाचा कोर्स आहे. 11वीचं ड्युरेशन त्याच्यामध्ये पकडायचं नाही. 11वी 12वी हे 2 वर्ष झाले. आपल्याला फक्त इथं 12वीचे वर्ष किंवा 12वी कधी केली हे TCS ने विचारले. 2019 साली जर का मी ऍडमिशन घेतलं असेल ग्रॅज्युएशनला, तर माझी 12वी सुद्धा 2019लाच झालेली आहे. जर मी जुलैला ऍडमिशन घेतलं BCA साठी, तर मी जूनला पासआउट झालेलो आहे. जूनला मी इथं लिहू शकतो साधारणतः 20 जूनला माझा रिझल्ट लागला. आणि जर का 2019 20 जूनला मी 12वी झालो, तर साधारणतः 2018 साली जून महिन्यात मी ऍडमिशन घेतलेला आहे 12वीला. ते इथे लिहिलं. हा फुल टाइम कोर्स होता. ओके. ग्रेडिंग सिस्टीम माझी पर्सेंटेज मध्ये होती.
पर्सेंटेज मध्ये मला किती, समजा मला 550 मार्क्स मिळाले आउट ऑफ 750. आता तुम्हाला किती मार्क्स तुमच्या सर्टिफिकेटवर आहेत ते नक्की बघा, ते इथं मेन्शन करा. मी हे इमॅजिनरी मार्क्स पुटअप करतोय माझे. 12चं मी इथं लिहिलं. आता जर का 18-19ला माझी 12th झाली असेल तर 17-18ला माझी 11वी झाली आणि 16-17ला माझी 10वी झाली. तर आता इथं मी 10वीचे डिटेल्स भरतोय. 10वीच्या सर्टिफिकेटवर तुमचा एक्झाम सीट नंबर असेल, तो एक्झाम सीट नंबर इथं मेन्शन करा. मेन्शन केल्यानंतर हा काहीतरी असा असेल C1 वगैरे, तर बघा तिथं मेन्शन करा. अगेन 10वी तुम्ही ज्या शाळेमधनं कंप्लीट केली त्या शाळेचं नाव किंवा शॉर्ट फॉर्म मेन्शन करा. बोर्ड कुठला होता, CBSE बोर्ड होता फॉर एक्झाम्पल. आता मी इथं म्हणतोय CBSE होता. जसं मी तुम्हाला सांगितलं की 18-19ला माझी 12वी झाली, 17-18ला 11वी झाली आणि 16-17ला माझी 10वी झाली. तर साधारणतः 17 जून महिन्यामध्ये मी पास झालो आणि 16 साली जून महिन्यात मी ऍडमिशन घेतलं. ह्या डेट्स आपल्याला खूप केअरफुली पुटअप करावे लागणार आहेत. जसं मी तुम्हाला म्हणलं ना की TCS इज नॉट इंटरेस्टेड इन डेट्स ऍट ऍक्च्युअल डेट. त्यांना नको आहेत. त्यांना फक्त हे बघायचं की 10वी तुम्ही एका वर्षात केली का, 12वी तुम्ही एका वर्षात केली का, ग्रॅज्युएशन तुमचं जे काही डिग्री आहे ते तुम्ही 3 वर्षात करताय का नाही करताय हे त्यांना बघायचं आहे. आणि इथं जर का आकडे चुकले तर ऑब्विसली तुमचा गॅप दिसणार आहे. प्लीज मेन्शन ओनली 10 ड्युरेशन इन युअर 10th ग्रेड डिटेल्स. आता पर्सेंटेज मध्ये मार्क्स होते मला समजा 450 मार्क्स पडले आउट ऑफ 550, तर अराउंड 81% मला मार्क्स पडले. तुम्हाला जेवढे मार्क्स असतील तेवढे तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटवरचे बघून, मार्क लिस्टवरचे बघून तिथं पुटअप करा. अगेन आय एम गोइंग टू क्लिक ऑन सेव्ह अँड कंटिन्यू बटन. ओके. हॅव यू डन एनी अदर कोर्सेस? नो. एनी अदर कोर्सेसचा अर्थ इथं तुम्ही कुठला PG, डिप्लोमा किंवा AICTE अप्रूव्ड कोर्स केलाय का, तर नाही केला. तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स आहे का? बऱ्याच लोकांना काय असतो की 12वी नंतर 1 किंवा 2 वर्ष ते कुठेतरी काम करतात, वर्क एक्सपिरियन्स असतो. तर आता मला वर्क एक्सपिरियन्स नाही, त्यामुळं मी नो म्हणेन. तुम्हालाही वर्क एक्सपिरियन्स नसला तर तुम्ही नो म्हणा. डिक्लेरेशन. डू यू हॅव एनी ब्रेक इन स्टडीज? स्टडीज मध्ये तुम्हाला ब्रेक आहे का? जर 10वी-12वी नंतर ब्रेक असेल तर येस म्हणा. आणि आफ्टर 10th आय हॅव 1 year ब्रेक, आफ्टर 12th आय हॅव 1 year ब्रेक, असं तिथं मेन्शन करा. जर नसेल तर सिलेक्ट नो. हॅव यू डन एनी अदर कोर्सेस? नो. केले असतील तर येस करा. डू यू हॅव एनी पेंडिंग बॅकलॉग करंटली? पासआउट झालेल्या स्टुडंटना तर पेंडिंग बॅकलॉग नसेलच. जे आता फायनल इयरला आहेत त्यांना कदाचित असू शकतो. असतील तर येस करा आणि इथं 1-2 जे काय असतील ते सिलेक्ट करा. मॅक्झिमम 1 लाईव्ह KT अलाउड आहे, त्यापेक्षा जास्त अलाउड नाही. तर बी केअरफुल. नसेल तर नो क्लिक करा. प्लीज मेन्शन युअर अबाउट अकॅडमिक प्रोजेक्ट. आता अकॅडमिक प्रोजेक्ट बद्दल, तुमच्या फायनल इयरच्या प्रोजेक्ट बद्दल, मिनी प्रोजेक्ट बद्दल किंवा मेगा प्रोजेक्ट बद्दल जे काही तुम्हाला माहिती आहे ते इथं तुम्ही एक पॅराग्राफ इन्फॉर्मेशन लिहू शकता. ठीक आहे. हॅव यू टेकन ऑल सब्जेक्ट्स इनटू मार्क, हॅव यू टेकन ऑल सब्जेक्ट मार्क्स इनटू कन्सिडरेशन for calculating the obtained total marks CGPA in each of the above mentioned academic qualifications? Yes. The marks CGPA obtained entered by you for each of the above mentioned academic qualification has been secured in first attempt. Yes. Have you considered the marks CGPA obtained during the normal duration of the course calculating obtained total marks CGPA? Yes. Have you completed each of the above mentioned academic courses in the stipulated time as specified by your university institute? Yes. Have you declared break? आता आपल्याला ब्रेक नाहीये. ओके. त्यामुळं इथं जे काय होतं ते आपण येस नो केलेलं आहे. ब्रेक नसला तरी मी इथे येस केलेला आहे, कारण
इट इज नॉट ऍप्लिकेबल टू मी. Have you not attended TCS selection process in last 6 months? Yes, I have not attended. You have read all the eligibility criteria and understand that your candidature application offering onboarding is subject to fulfillment of this specified criteria. Yes. And last step, accept terms and conditions. Click on save and continue button. Now you can see की दुसरा ग्रीन टिक मार्क इथं आलेला आहे, म्हणजे जे काही मी याच्यामध्ये फिलअप केलेलं आहे ते बरोबर आहे. आता तिसऱ्या सेक्शन मध्ये मी आलेलो आहे, ते म्हणजे नॅशनॅलिटी. अगेन आय एम गोइंग टू सिलेक्ट इंडियन. इथं लँग्वेजेस नोन. आता कुठल्या कुठल्या लँग्वेजेस आपल्याला नोन आहेत? एक म्हणजे मराठी. मराठी लँग्वेज वी कॅन स्पीक, रीड, राईट. ऑल्सो इट इज अवर मदर टंग, आपली मातृभाषा आहे. अजून एक आपण लँग्वेज ऍड करू, ती म्हणजे हिंदी. हिंदी ऍड केली आपण रीड करू शकतो, राईट करू शकतो, स्पीक करू शकतो. हिंदी इज नॉट अवर मदर टंग, मराठी इज अवर मदर टंग. आता इंग्लिश आपण सिमिलरली इथं मेन्शन करूया. स्पीक, रीड, राईट. आता बऱ्याच वेळेला काय होतं की काही लोकांना संस्कृत येते, कन्नड येते, मल्याळम येते, गुजराती येते, तेलुगू येते. तर जे काही लँग्वेजेस तुम्हाला येत असतील त्या इथं तुम्ही मेन्शन करू शकता. ते तुमच्यासाठी ऍडेड ऍडव्हान्टेज होईल. बऱ्याच वेळेला काय होतं की लँग्वेज सर्टिफिकेशन्स काही केलेत का, जर्मन लँग्वेज सर्टिफिकेशन असेल, जापनीज लँग्वेज असतील, तर त्या काही स्टेप्स ज्या असतात N5, N1, N2, N3 हे कम्प्लीट केले का तुम्ही? येस नो काय असेल ते करा, नाही तर लिव्ह इट ब्लँक. क्लिक ऑन सेव्ह अँड कंटिन्यू. सेकंड पार्ट मध्ये आपण आलो डिटेल्स मधल्या. अचिव्हमेंट्स जर का तुमच्या काही असतील, तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली असेल, तुम्ही युनिव्हर्सिटी रँकर असाल, NPTEL किंवा अजून कुठं काही तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये कुठं काही सर्टिफिकेट मिळालं असेल, तुम्ही कुठं नॅशनल इंटरनॅशनल लेवलला कॉलेजला तुमच्या रिप्रेझेंट केला असेल, कंट्रीला रिप्रेझेंट केला असेल, तर इथं तुम्ही लिहू शकता. अदरवाइज यू कॅन राईट नॉट ऍप्लिकेबल. सर्टिफिकेशन्स ॲज आय हॅव मेन्शन की काही एक्स्ट्रा सर्टिफिकेशन्स तुम्ही केले असतील तर ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता. मी केलेले नाही त्यामुळे मी सोडून देणे. आता इथं मला काय करायचं आहे, दिस इज नथिंग बट माय हॉल तिकीट. जर मी इन सेंटर एक्झामला जात असेल तर तिथं सेंटरवर गेल्यानंतर TCS चे रिप्रेझेंटेटिव्ह मला हॉल तिकीट मागतील आणि त्या हॉल तिकीटवर काय काय असेल, माझा फोटो असेल, माझं नाव असेल, माझं ब्लड ग्रुप असेल. तर इथं त्यासाठी मी काय करतो, माझं नाव लिहितो, माझं लास्ट नेम किंवा सरनेम इथं मी लिहिलं, ब्लड ग्रुप माझा जो आहे तो इथं मी मेन्शन करतोय, माझा फोटो मी आता इथं अपलोड करतोय. ओके. रिझ्यूम माझा मी अपलोड करतोय. PDF रिझ्यूम तुमचा सर्वांकडे तुमच्या रेडी हवाय, तो रिझ्यूम तुम्ही अपलोड करू शकता. आणि जस्ट क्लिक ऑन सेव्ह अँड कंटिन्यू बटन. सेव्ह अँड कंटिन्यू बटन वर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज लोड होईल. नेक्स्ट पेज लोड झाल्यानंतर यू विल कम टू नो दॅट इथं अजून एक थर्ड ग्रीन टिक मार्क अपियर झालेली आहे. याचा अर्थ ऑदर डिटेल सेक्शनला जे काही इनपुट्स मी दिलेले आहेत, इट इज ॲज पर द एक्सपेक्टेशन्स ऑफ TCS. आता लास्ट सेक्शन ऍप्लिकेशन फॉर्म प्रिव्ह्यू अँड डिक्लेरेशन सेक्शन. इथं आलो मी. इथं 2-3च क्वेश्चन आहेत. आर यू इन्वॉल्व्ड इन एनी पेंडिंग अँड ऑर क्लोज्ड सिव्हिल क्रिमिनल केस प्रोसिडिंग्स चार्जेस एन्क्वायरी पिरियड टू जॉईनिंग TCS? नो. कुठल्या क्रिमिनल केसेस आहेत का तुमच्यावर? आर यू इन्वॉल्व्ड इन एनी पेंडिंग ऑर क्लोज डिसिप्लिनरी माल प्रॅक्टिसेस, कॉपी केसमध्ये वगैरे तुम्ही कधी पकडलाय का? नो. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म प्रिव्ह्यू नावाचा इथे एक ऑप्शन आहे. तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन आतापर्यंत या 4 सेक्शन मध्ये भरलेली आहे ती सगळी एका रिझ्यूम फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफॉर्म होणार आहे. इथं तुम्ही बघू शकता हा एक रिझ्यूम तयार झालेला आहे तुमच्याबद्दलचा. दिस इज नथिंग बट द ऍप्लिकेशन फॉर्म जो तुम्ही फिलअप केलेला आहे.
ठीक आहे. तर हॅव यू अपियर्ड फॉर TCS टेस्ट इंटरव्ह्यू अर्लियर? ऑब्विसली आपल्यापैकी कोण अपियर झालेलं नाही, आणि जरी तुम्ही झाला असाल आणि पहिली टेस्ट दिल्यानंतर 6 महिने झाले असतील तर तुम्ही नो म्हणूनच इथं सिलेक्ट करायचं आहे. डू नॉट वरी, 6 महिन्याचा गॅप असेल तर ते कन्सिडर करतात. अगेन आय ॲग्री. आता इथं डेट आजची येईल, तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरणार आहे त्यावेळी तिथली येईल. प्लेस, आता मी ऑनलाईन फॉर्म भरतोय तरी पण मी माझं घरातून भरतोय, त्यामुळे घर माझं जिथं आहे तिथला मी प्लेसचं नाव टाकतोय. सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म वर क्लिक करतोय. माझा फॉर्म सबमिट झाला. बऱ्याच वेळेला स्टुडंटना काय वाटतं की फॉर्म भरला, फॉर्म सबमिट झाला म्हणजे सगळं झालं, पण खरं तर तसं नाही. फॉर्म भरणं हा एक पार्ट होता. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा पार्ट आहे की फॉर्म भरल्यानंतर तुम्ही TCSच्या रिक्रुटमेंट ड्राईव्हला अप्लाय करायचं आहे. त्यामुळे बरेच वेळेला स्टुडंट काय करतात की प्रोसेस निम्म्यातनं सोडून देतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला असा एक नोटिफिकेशन येतं, वुड यू लाईक टू अप्लाय फॉर TCS रिक्रुटमेंट ड्राईव्ह. तर इथं तुम्ही यस म्हणायचं आहे. हे यस म्हणल्यानंतर काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला ते विचारतील. ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला भरायचं आहे. तर इथे टेस्ट मोड विचारतील ते, अप्लाय फॉर TCS रिक्रुटमेंट ड्राईव्ह. आता टेस्ट मोड इथे दिलाय इन सेंटर, इथे दिलाय रिमोट. आता तुम्हाला माहित आहे इन सेंटर म्हणजे काय, तर तुम्ही TCSINच्या सेंटरला जायचं, तिथे टेस्ट द्यायची. इंटरनेट, इन्फ्रास्ट्रक्चर, वेब कॅमेरा सगळं TCS तुम्हाला अवेलेबल करून देईल. रिमोट म्हणाल तर तुम्हाला घरातून द्यावी लागेल, आणि त्या केसमध्ये मग हे सगळं मेंटेन करायची जबाबदारी तुमची असते. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नाहीये तर तुम्ही इन सेंटर सिलेक्ट करा. आणि जसं मी म्हणलं, इथं क्लिक हिअर टू सिलेक्ट नियरेस्ट टेस्ट सेंटर. इथं दिलेले आहेत की TCSचे टेस्ट सेंटर कुठं कुठं आहेत. तुम्ही जर का व्यवस्थित बघितलं इथं तुम्हाला दिसेल, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का बघा. फॉर एक्झाम्पल आता बारामती म्हणल्यावर मी पुणे कन्सिडर करतो, काही लोक सोलापूरला कन्सिडर करतील. सोलापूर आहे का इथं बघा, इथं सोलापूर ही असेल, नागपूर आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे. तर जे काही टेस्ट सेंटर तिथं अवेलेबल असतील ते आपल्याला एक्सेप्ट केले पाहिजेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा नाही, मला नाही जमणार एवढ्या लांब जाऊन टेस्ट द्यायला, तर तुम्ही फ्रॉम होम किंवा रिमोट ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता हे जर का मी पुणे सिलेक्ट केलं तर हे असं दिसेल, आणि मी हे अप्लाय बटन क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली मला पुण्याच्या TCSIN सेंटरला जाऊन टेस्ट द्यावी लागेल. आणि जर का मी रिमोट ऑप्शन सिलेक्ट केलं तर मी घरात बसून टेस्ट देणार आहे. तर मी आता काय करतो, एक रिमोट ऑप्शन फॉर्म भरायचा आहे म्हणून मी रिमोट ऑप्शन तुम्हाला दाखवतो. ज्या लोकांना असं वाटतंय की बाबा मला घरात हे मॅनेज होणार नाही, टेस्ट माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, त्यांनी इन सेंटरच सिलेक्ट करा. रिमोट मी माझ्या सोयीसाठी सिलेक्ट केलेला आहे. मी अप्लाय बटनवर क्लिक करतो. नाउ हिअर I can see one message, you have applied for recruitment drive. आणि हा असा मेसेज आल्यानंतरच आपण म्हणू शकतो की आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाली. 100% रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाली. आणि आता ह्याच वेळेला जो मेल ID मी रजिस्ट्रेशनसाठी वापरलेला आहे त्या मेल ID वर सुद्धा एक नोटिफिकेशन मेल गेलेला असतो, जिथं रजिस्ट्रेशन प्रोसेस सक्सेस झालेलं एक मेल आलेला असतो. आता इथं लेफ्ट हँड साईडला जो व्हर्टिकल मेनू बार आहे त्याच्यामध्ये ट्रॅक माय ऍप्लिकेशन नावाचं एक बटन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं दिसेल कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, स्टेटस रजिस्टर्ड, ऍप्लिकेशन रिसिव्ड, ऍप्लिकेशन रिसिव्ड, अप्लाइड फॉर ड्राईव्ह, अप्लाइड फॉर ड्राईव्ह. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे जी आज मी कंप्लीट केलेली आहे आणि हा स्टेटस आहे. ठीक आहे. तर आता मी म्हणू शकतो की माझा TCSचा फॉर्म फिलअप करून झालेला आहे. ओके, मी लॉग आउट करेन. लॉग आउट झालो. युजर नेम पासवर्ड जो आहे तो आपला आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. DT नंबर
नोट डाऊन करून ठेवायचं आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही हे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहे हे एकदा बघू शकता. त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही टोल फ्री नंबर आहे TCS IIMचा, त्याच्यावर फोन करू शकता. सपोर्टचा त्यांच्या ईमेल ID दिलेला आहे, त्याच्यावर मेल करू शकता. रिस्पॉन्स टाइम थोडा ते घेतील, तर तुम्हाला नक्की हे करतील, हे करतील, रिस्पॉन्स देतील किंवा असिस्ट करतील. तर हा फॉर्म भरल्यानंतर सगळ्यांनी अभ्यासाला लागायचं आहे. मॅक्झिमम स्टुडंट्स जे आहेत त्यांनी TCS ची ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जे हवंय ते नॉलेज मिळाले असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि माझे जे स्क्रीन आहे हे शेअरिंग थांबवतो. असेच अधिकाधिक व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला भविष्यात येईन. नवीन नवीन टॉपिक कव्हर करायचा प्रयत्न करेन. तुमच्या सदिच्छा, तुमचा सपोर्ट हा नेहमी माझ्याबरोबर असू द्या. थँक्यू व्हेरी मच. बेस्ट लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू गाईज.